मराठा समाजाचा आरक्षणाचा हा लढा आता केवळ कायद्याचा किंवा धोरणांचा प्रश्न उरलेला नाही। तो मराठा समाजाच्या अंतःकरणातून उमटलेला हृदयस्पर्शी हुंकार आहे, त्यांच्या हक्कासाठीचा एल्गार आहे आणि स्वाभिमानाने भरलेला एक भावनात्मक प्रवास आहे। समाजाच्या आत्मसन्मानाचा, त्यांच्या भविष्याच्या आशेचा आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या स्वप्नांचा हा लढा आहे। मातीच्या रक्षणासाठी आजवर हातावर प्राण घेऊन रणमैदानात उतरणारा मराठा आज आपल्या न्याय हक्कांसाठी पुन्हा एकदा मैदानात आलाय, मुंबईच्या त्याच मैदानात जिथून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाचा यज्ञकुंड पेटवला, आरक्षणाच्या लढ्याचा पाया रचला, ज्यात त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। 22 मार्च 1982 ला मुंबईत त्यांनी विराट मोर्चा काढला। त्याच मुंबईत 43 वर्षांनी पुन्हा एक आंदोलन नव्या ताकदीने, नव्या इराद्याने धडकलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 4 दशकांच्या आरक्षण लढ्यासाठी आजवर मराठा समाजातल्या अनेकांनी आपलं तारुण्य दिलं, खस्ता खाल्ल्या, प्रसंगी बलिदान दिलं, हजारो आंदोलनं झाली, लाखोंचे मोर्चे निघाले, पण लढाई अजून संपलेली नाही। हा लढा आहे त्या प्रत्येक मराठाचा, ज्यानं आपल्या कष्टानं, मेहनतीनं आणि प्रामाणिकपणानं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न केलाय, पण व्यवस्थेच्या जटिल अशा गणितात कुठेतरी तो मागे राहिला ही त्याच्या मनात सल आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा आज दिसणारा एल्गार आहे। शेती मातीच्या प्रश्नानं ग्रासलेल्या तरुणांचा शिक्षण आणि नोकरीसाठीचा संघर्ष आहे। मराठा समाजातील आर्थिक विषमतेविरोधातली ही न्यायासाठीची वज्रमूठ आहे। फडणवीस सरकारनं मराठा समाजाला पहिल्यांदा 16% आरक्षण दिलं, सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही। पुन्हा शिंदे सरकारनं 2024 ला 10% आरक्षण दिलं, पण मराठा समाजाला टिकाऊ आरक्षणासाठी ओबीसीतून आरक्षण हवं। मराठा समाज सरसकट कुणबीकरणाची मागणी करतोय, त्याला मराठा समाजातल्या 58 लाख कुणबी नोंदींचा आधार असल्याचं सांगितलं जात आहे, पण कायदेशीरदृष्ट्या मराठा समाजाला सरसकट कुणबी करता येईल का? कायद्याच्या कसोटीवर हे सगळं टिकू शकेल का? एखाद्या GR मधून मिळालेलं हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर कसं टिकेल, या सगळ्याची चर्चा करणं गरजेचं आहे।